लग्नानंतर सुरू झालेल्या कौटुंबिक वादातून विभक्त राहत असलेल्या बायकोने परत नांदायला येण्यासाठी नवऱ्याकडे अशी काही मागणी केली की ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला। रांगोळी या गावातील तरुणाने या घटनेची फिर्याद शाहूपुरी पोलिसात दिली आहे। लखन बेनाडे असं फिर्यादी तरुणाचं नाव आहे। लग्नानंतर त्याच्या पत्नीने 5.5 लाखांच्या रोकडसह 1 तोळे दागिने घेऊन माहेर गाठलं। शिवाय जाताना बरोबर 3 मोबाईल घेऊन गेल्याची तक्रारही त्याने दिली आहे। याबाबतच्या अधिक माहितीनुसार लखन बेनाडे यांनी शाहूपुरी पोलिसात या प्रकरणाची फिर्याद दिली आहे। पत्नीने फसवणूक करून 3 लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार केली आहे। लक्ष्मी लखन बेनाडे असे या महिलेचं नाव आहे। या महिलेसोबत लखनचं 2024 मध्ये लग्न झालं होतं। त्यानंतर वादातून दोघांमध्ये खटके उडू लागले। या सर्व गोष्टीमुळे पत्नी विभक्त राहू लागली। काही दिवसांपूर्वी लखन पत्नीकडे गेल्यानंतर तिने 3 लाख रुपयांची मागणी केली। 3 लाख दे मग मी नांदायला येते असं तिने थेट पतीला सांगितलं। पत्नी विभक्त राहिल्यानंतर तिने आणि तिच्या नातेवाईकांनी वेळोवेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभोळकर कॉर्नर येथे 5.5 लाखांची रोकड घेतली। लग्नात घातलेले 1 तोळ्याचे दागिने आणि घरातील 3 मोबाईल घेऊन पत्नी लक्ष्मी निघून गेली। तिला परत आणायला गेल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी मारहाण केली। तसेच तिला पुन्हा घेऊन जायचं असेल तर 3 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले। या त्रासाला कंटाळून अखेर त्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। या प्रकरणी आता पत्नी लक्ष्मी लखन बेनाडे राहणार राजारामपुरी हिच्यासह अन्य नातेवाईकांवर गुन्हा दाखल झाला आहे।